कवटेमंका येथे डॉक्टर जगन्नाथ म्हेत्रे यांच्या घरी आयकर अधिकारी बनून छापा टाकणाऱ्या चोरट्यांच्या टोळीला आज सांगली पोलिसांनी गजाआड केले। 48 तासात चोरट्यांच्या हातात बेड्या ठोकण्यात पोलिसांना यश आलेच। शिवाय या चोरीतील 1,20,00,000 रुपयांच्या सोन्याचे दागिने आणि रोख 15 लाख रुपये हस्तगत करण्यात आलेत। या प्रकरणात चोरट्यांना स्थानिक कुणाची मदत झाली होती का, त्यांच्या या प्लॅनचा मास्टरमाइंड कोण आहे याची चौकशी केली जात असून लवकरच आणखी काही धक्कादायक माहिती हाती लागण्याची शक्यता आहे। पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी आज पत्रकार परिषदेत ही माहिती दिली आहे। दीक्षा राष्ट्रपाल भोसले, पार्थ महेश मोहिते, साई दीपक मोहिते अशी अटक केलेल्यांची नावे, तर टोळीचा मुहूर्का महेश रघुनाथ शिंदे, अक्षय लोहार, शकील पटेल, आदित्य मोरे हे 4 जण पसार आहेत। कवटेमंका शहरातील डॉक्टर JD म्हेत्रे यांचा दवाखाना आणि निवासस्थान आहे। त्यांच्या निवासस्थानी रविवारी रात्री 11च्या सुमारास आयकर विभागाचे अधिकारी असल्याचं भासवून घरातून अनोळखी 4 चोरट्यांनी प्रवेश केला। यावेळी काही कागदपत्रे तपासण्याचं ढोंग तोतया अधिकाऱ्यांनी केले, त्यामुळे त्यांनी व्यवसायातील सर्व हिशोब त्यांच्यासमोर मांडला। अगदी घरातील 1 कोटींचे 1 किलो सोने, 15,60,000ची रक्कमही त्यांच्या समोर आणली। संशयितांनी अगदी सावधपणे डॉक्टरांना घेरत त्यांच्यावर डल्ला मारला। काही वेळानंतर संशयित निघून गेले। त्यानंतर डॉक्टरांनी माहिती घेतली असता आपली फसवणूक झाल्याचं समोर आलं। दुसऱ्या दिवशी त्यांनी कवटेमंका पोलीस ठाण्यात तक्रार दिली। LCB आणि कवटेमंका पोलिसांच्या पथकांनी घटनेचा कसून तपास सुरू केला। त्यावेळी गोपनीय खबरी आणि तांत्रिक माहिती आधारे संशयित दीक्षा भोसले ही पुण्यात असल्याची माहिती पथकास मिळाली। त्यानुसार महिला अधिकाऱ्यासह एक पथक पुण्यात दाखल झालं। त्यांनी छापेमारी करत दीक्षा भोसले हिला चौकशीसाठी ताब्यात घेतलं। सखोल चौकशी केली असता तिने चोरीची कबुली दिली आहे। तिने अन्य साथीदारांची नावे दिली, त्यात तिचा मित्र पार्थ आणि साई या दोघांची नावे समोर आली। या दोघांना शिताफीने हातकणंगले येथून अटक केली आहे। कवटेमहाकाळ पोलीस स्टेशन इथे रात्री 14 तारखेला मध्यरात्रीच्या सुमारास 4 अज्ञात व्यक्तींनी एका डॉक्टरांच्या घरी प्रवेश केला व त्यांना CBI अधिकारी असल्याचं भासवलं। त्या ठिकाणी बनावट ओळखपत्र दाखवण्यात आली आणि त्यानंतर त्यांच्यावर छापा असल्याचं त्या ठिकाणी त्यांनी डॉक्टरांना सांगून त्यांच्याकडचा जो 15,60,000 रुपये कॅश व साधारणतः 1 किलो 400 ग्राम सोनं त्यांच्याकडून त्यांनी जप्त केलं होतं बनावट छाप्यामध्ये आणि त्या प्रकारे डॉक्टरांची फसवणूक केली होती। त्यामध्ये जे 4 अज्ञात आरोपी होते त्या आरोपींना पोलिसांनी 48 तासाच्या आत ओळखलेलं आहे। निष्पन्न त्यांची नावं केलेली आहेत। त्यापैकी 3 आरोपी हे पोलिसांच्या आता ताब्यात आहेत आणि जो या गुन्ह्यामध्ये फसवणूक केलेला एकूण मुद्देमाल होता 1,20,00,000 रुपये, तो सर्वच्या सर्व मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलेला आहे। पोलीस पथकाने यामध्ये 24 तास रात्रंदिवस यामध्ये मेहनत घेऊन सर्व जे काही आमच्याकडं क्लू होते त्याच्यावर काम करून हे आरोपी निष्पन्न केलेत आणि हा मुद्देमाल जप्त केलेला आहे। एकूण 7 आरोपी यामध्ये आम्हाला निष्पन्न होत आहेत, ज्यामध्ये 3 आरोपी आता पोलिसांच्या ताब्यात आहेत आणि उर्वरित आरोपी लवकरच आमच्या ताब्यात येतील। धन्यवाद। नाही, हे आता असं काही सांगता येणार नाही की हे चित्रपटातूनच त्यांनी काही याच्यात काही धडा घेतलेला आहे, परंतु असं दिसून येते की अशा पद्धतीने फसवण्याचं प्रमाण किंवा अपराध करण्याचं प्रमाण हे वाढत आहे। विशेष करून डिजिटल अरेस्टच्या प्रकारांमधून लक्षात येतं की कोणत्या तरी केंद्रीय यंत्रणेचे किंवा राज्य सरकारी विभागाचे वरिष्ठ अधिकारी असल्याचं भासवलं जातं आणि समोरच्या व्यक्तीला सांगण्यात येतं की तुमच्या विरुद्ध अमुक गुन्हा दाखल आहे किंवा त्यामध्ये आपण आरोपी आहात किंवा होऊ शकतात आणि या नावाखाली त्यांची फसवणूक केली जाते। त्यांना काही पैशांची मागणी पण केल्या जाते आणि बरेच नागरिक त्या ठिकाणी बळी पण पडताना दिसत आहेत। माझं सर्व नागरिकांना आव्हान असेल की आपण अशा कोणत्याही गोष्टींना बळी पडू नका। त्याबाबतची शहानिशा आपण स्थानिक पोलिसांकडून करू शकता। स्थानिक पोलिसांच्या माहितीबाहेर हा कोणताही प्रकार होत नाही, त्यामुळं त्या ठिकाणी अशी काही केस आपल्या विरुद्ध असेल आणि तसा काही छापा किंवा आपल्यावर काही अटकेची कारवाई असेल तर निश्चितच योग्य ती प्रक्रिया त्या ठिकाणी फॉलो केल्या जाते आणि स्थानिक पोलिसांना त्याची माहिती असते। त्यामुळे आपण कोणताही डाऊट असेल तर कृपया करून लोकल पोलीस स्टेशन डायल 112 याला तात्काळ संपर्क साधा।